मित्रांनो, भगवान शंकर म्हटलं की शंकराच्या पुढ्यात नंदी हा असतोच. पण मी आत्ता इथे नाशिकमध्ये कपालेश्वर मंदिरचं दर्शन घ्यायला आलेलो. जगातील एकमेव ते मंदिर आहे जिथे शंकराच्या पुढ्यात नंदी नाही आहे. तर असं का? तर त्याच्यामागे एक कथा आहे. कथा अशी आहे की ब्रह्मदेवाची 5 मुखं आहेत. 4 मुखांचा उपयोग ब्रह्मदेव वेद वाचनासाठी करत आणि 5व्या मुखाचा वापर ते शाप देण्यासाठी करत. तर एकदा काय होतं, ब्रह्मदेवाशी संवाद साधताना शंकराला ब्रह्मदेवाच्या 5व्या शाप देणाऱ्या मुखावर राग येतो आणि रागाच्या भरात ते त्या मुखाला शरीरापासून वेगळं करतात, कापून टाकतात आणि म्हणून त्यांना ब्रह्महत्या करण्याचं पाप लागतं. या पापापासून मुक्त होण्यासाठी सगळ्या ब्रह्मांडावर फिरत असतात, पण काही त्यांना मार्ग सापडत नाही. एक दिवस असेच हताश होऊन बसलेले असताना त्यांच्या पुढे नंदी येतो आणि नंदी त्यांना एक सल्ला देतो की तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल या पापापासून तर तुम्ही गोदावरी नदीत रामकुंड जिथे आहे तिथे तुम्ही स्नान करा. महादेव स्नान करतात आणि ब्रह्महत्या करण्याच्या पापापासून मुक्त होतात, प्रायश्चित्त करतात. नंदीच्या सल्ल्यामुळे पापापासून मुक्त झाले म्हणून महादेव नंदीला गुरु मानतात. म्हणून इथे शंकराच्या पुढ्यात नंदी नाही आहे. अशी पण एक मान्यता आहे की कपालेश्वर मंदिराच्या शंकराची पूजा केल्यावर किंवा त्याचं दर्शन घेतल्यावर सगळ्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्याचं पुण्य आपल्याला मिळतं.